सो म्हणजे हा जो चॉईस आहे ना, तो मला वाटतं प्रत्येक मुलीने तिचा निवडावा. असं काही इन्सिस्टन्स नाहीये, की हेच वापरायला पाहिजे. तर आता सुरुवातीला मेनार्की आल्यानंतर सगळंच नवीन असतं. सो त्यावेळेला पॅड्स वापरलेले कधी पण बेटर असतात, की ते म्हणजे काही नॉन इन्व्हेसिव्ह मेथड आहे. त्यामुळे त्यांनी पॅड्स वापरावे, ते फ्रिक्वेंटली चेंज करावे. आणि टॅम्पून्स किंवा मेन्स्ट्रुअल कप जर म्हणलं तर त्यांचे ॲडव्हांटेजेस आहेतच निश्चित. आता मेन्स्ट्रुअल कप जर म्हणलं तर इको फ्रेंडली आहे. परत कॉस्ट कमी असते त्याची कॅपॅसिटी जास्त असते. त्यामुळे इट कॅन होल्ड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. त्यामुळे मग तेवढा वेळ काही चेंज वगैरे करायची गरज नाहीये. आणि वजानामध्ये ते कम्प्लिटली सील होत असल्यामुळे लिकेज नाही होत किंवा तो जो काही एक पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल ब्लडचा वास येतो तो येत नाही. त्यामुळे वर्किंग वुमनला किंवा स्पोर्ट्स पर्सनला ते कम्फर्टेबल असतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येकाने आपला चॉईस निवडावा आणि त्याप्रमाणे काय त्यांना कम्फर्टेबल असेल. आणि मेन्स्ट्रुअल कप आणि टॅम्पून्सच्या बाबतीत एक लर्निंग कर्व म्हणतात, की आतमध्ये ते घालणं आणि ते बाहेर काढणं याची एक सवय व्हायला लागते. त्यासाठी थोडा वेळ लागतो. मग ते सगळं करण्याची तयारी आहे का? किंवा मग जर कधी-कधी वेळ नसतो, तो या वेळेला मग पॅड्स वापरलेले बेटर असतात. आणि आजकाल पिरियड पॅन्टी पण निघालेले आहेत, की म्हणजे जस्ट यू यूज इट अँड थ्रो इट. दॅट इज ऑल्सो कम्फर्टेबल. म्हणजे आम्ही डिलिव्हरीज वगैरे झाल्यानंतर युज्युअली पेशंटना तेच वापरायला सांगतो, की जस्ट कम्फर्टेबल आहे म्हणून. येस. पण आता हे सगळं आपण बघितलं ना, लाईक पॅड्स आहेत किंवा टॅम्पोन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप असं सगळं अनेकदा असं होतं की जर हायजीन व्यवस्थित फॉलो केली गेली नाही तर इन्फेक्शन व्हायचे पण चान्सेस असतात. तर काय काय इन्फेक्शन होऊ शकतात आणि थोडं हायजीन बद्दल म्हणजे कॅन यू जस्ट एक्सप्लेन की कशी हायजीन व्यवस्थित मेंटेन केली पाहिजे. गाईडलाईन्स आहे किंवा काही 4-5 बेसिक गोष्टी घरात ती स्त्री किंवा ती मुलगी. सो आता सुरुवातीला तर त्या मुलींना म्हणजे दे शुड कीप अ व्हेरी गुड पेरिनियल हायजीन. म्हणजे काय, की प्रत्येक वेळा वॉशरूमला गेल्यानंतर भरपूर पाण्याने ती जागा धुणं, टिश्यूने कोरडी करणं. पॅड्स हे फ्रिक्वेंटली चेंज करायला पाहिजे, साधारण 4 ते 6 तासांनी. आणि पॅडचं व्यवस्थित डिस्पोजल पण करायला पाहिजे, कारण ते फ्लश मध्ये टाकणं ही पूर्णपणे चुकीची मेथड आहे. तर व्यवस्थित पेपरमध्ये ते गुंडाळून ते डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. आणि त्याचबरोबर चांगला आहार, हलका आहार आणि पौष्टिकतेवर भर देणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत म्हणलं तर त्यांना स्टरलाइज करायला लागतं, त्यांना क्लीन करायला लागतं. तर ते पण त्यांनी रेग्युलर बेसिसवरती करायला पाहिजे. सो अंडरपॅन्ट्स जे असतील ते पण स्टेन झाले असतील तर ते फ्रिक्वेंटली चेंज करावे. सो मॅक्झिमम जेवढी काळजी घेता येईल, जेवढं हायजीन ठेवता येईल, म्हणजे इथे स्वच्छतेला कुठेही एक्सक्यूज नाहीये किंवा दुसरा काही ऑप्शन नाहीये. तर इट इज मस्ट टू फॉलो द हायजीन, की ज्यांनी इन्फेक्शन्स आपण जे म्हणतो की युरिन इन्फेक्शन म्हणा, व्हजायनल इन्फेक्शन किंवा तिथे कॉन्स्टंट इरिटेशन होतं, एक घाण वास येतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळता येतील. म्हणजे हे की युजली पिरियडच्या वेळेला असं असतंच की डिस्कम्फर्ट वगैरे असतो असा, पण जनरली इन्फेक्शन्स काय कॉमनली दिसून येतात? सो इन्फेक्शन्स आजकाल जर आपण बघितलं ना तर आजकाल व्हजायनल इन्फेक्शन्स, युरिनरी इन्फेक्शन्स हे खूप कॉमनली मुलींमध्ये दिसतात. बेसिकली त्याचं कॉज आहे अनमॅरिड सेक्स जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. सो त्याच्यामुळे आजकाल ज्या ॲडोलसंट गर्ल्स आहेत त्या अशा कंप्लेंट्स, म्हणजे पूर्वी आपण बघायचो की मॅरिड वुमन मध्ये असे सिम्पटम्स दिसायचे, तर हमखास त्या येतात की व्हजायनल इचिंग होतंय, ड्रायनेस आहे. आता यंग मुलींमध्ये ड्रायनेस याचं खरं काहीच कारण नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी घेऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स म्हणा, पिरियड रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणा, असं म्हणून त्या मुली येतात. तर त्या मुलींना एक माझा म्हणजे ऍडवाइस असेल की इफ यू आर ऍक्टिव्ह यू शुड ऑलवेज यूज प्रोटेक्शन. तर बॅरियर मेथड वापरली, तुम्ही कॉन्डॉम्स वापरले तर STD जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ते प्रिव्हेंट होतील. गर्भनिरोधक गोळ्या पण असतात 21 दिवसांच्या, दॅट यू कॅन यूज सेफली फॉर 1 year. आणि आजकाल मुली सर्रास IPL यूज करतात ओव्हर द काउंटर, आणि इंटरकोर्स झाला की IPL घेणं, दॅट इज टोटली रॉंग. IPL कंटेन व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मोन्स आणि त्याच्यामुळे सायकल डिस्टर्ब होऊ शकते, इरेग्युलर ब्लिडिंग होऊ शकतं.